नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतात स्वामी. विश्वास ठेवा आणि चमत्कार पहा. कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का की सगळे काही ठीक चाललं असताना अचानक आयुष्याने असं वळण घेतलं की श्वास घ्यायलाही जड झालं? कधी असा क्षण आला आहे का जेव्हा डॉक्टरांनी आशा सोडली पण देवाने नाही? आज जी कथा तुम्ही ऐकणार आहात ती फक्त एका आईची कथा नाही, ती विश्वासाची परीक्षा आहे. एका छोट्याशा घरात रोज हसण्याचे आवाज यायचे. आई स्वयंपाकघरात गाणं म्हणायची, मुलं शाळेसाठी धावत असायची आणि वडील कामावर जाण्यापूर्वी तिच्या हातचा चहा प्यायचे आणि डबा घेऊन कामावर जायचे. सगळं अगदी साधं, पण घर आनंदाने भरलेलं होतं. खूप छान वातावरण होतं त्या घरामध्ये. सगळे खुश आणि आनंदी राहायचे. पण एका दुपारी फक्त 5 मिनिटात सगळं काही बदललं. एक फोन आला, एक धावपळ आणि रुग्णालयाचा दरवाजा. त्या दिवशी जे घडलं त्याने त्या कुटुंबाचा विश्वास हादरला. डॉक्टर म्हणाले, आता फक्त आणि फक्त प्रार्थना करा. माझ्या हातात काहीच नाही. जे कोणी करेल ते आपले स्वामीच करतील. स्वामींची प्रार्थना करा. आणि तेव्हाच एका आईच्या श्रद्धेची खरी परीक्षा सुरू झाली. त्या रात्री जेव्हा सर्वजण रडत होते तेव्हा कुणीतरी शांतपणे उभे होतं. दिसत नव्हतं, पण कोणीतरी आहे असं जाणवत होतं. तो योगायोग होता का की स्वामी समर्थांची कृपा होती? आजची कथा तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावीच लागेल, कारण शेवटी जे घडलं ते ऐकून कदाचित तुमचाही विश्वास दुप्पट होईल आणि स्वामी समर्थावरची श्रद्धा खूप पटीने वाढेल. त्या रात्री रुग्णालयाच्या आयसीयूच्या बाहेर पूर्ण शांतता होती. फक्त आणि फक्त मशीनचा मंद आवाज आणि काही काळजीतले चेहरे, एवढंच होतं. एका काचेच्या दरवाजाच्या आत एक स्त्री शांत पडली होती. तिचं नाव होतं आरती. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं, पुढचे काही तास अत्यंत आणि अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण कोणालाही माहीत नव्हतं की त्या रात्री काहीतरी असं घडणार होतं जे विज्ञानालाही समजणारं नव्हतं. ही आहे एका आईची कथा, विश्वासाची कथा आणि स्वामी समर्थांच्या कृपेची कथा. कुटुंबाची ओळख आणि आनंदाचे दिवस खूप होते. आरती ही एक साधी गृहिणी होती. तिचा नवरा अमोल एका कंपनीत नोकरी करत होता. त्यांना 2 मुलं होती, तन्वी आणि वेद. घर मोठं नव्हतं, पण घरात प्रेम भरपूर होतं. आरती रोज सकाळी उठून देवासमोर दिवा लावायची. ती शांतपणे म्हणायची, स्वामी समर्था, माझ्या कुटुंबावर कृपा ठेवा. माझ्या कुटुंबाला आनंदी ठेवा. माझ्या मुलांवर चांगले संस्कार होऊ द्या. त्यांना चांगल्या मार्गावर न्या. माझ्या घरात तुमची कृपा कायम ठेवा. अशी रोज स्वामींच्या फोटोसमोर बसून प्रार्थना करायची. मुलं शाळेला जाताना तिच्या गळ्यात पडायची. अमोल कामावरून आला की ती त्याच्या चहासाठी तयार असायची. रविवारी सगळे मिळून बाहेर फिरायला जायचे. हास्य, गप्पा, छोट्या छोट्या स्वप्नांची गुंफण. आरतीचं एकच स्वप्न होतं, माझ्या मुलांनी मोठं व्हावं, चांगलं शिक्षण घ्यावं
तिला स्वतःसाठी काही नको होतं. तिचं सुख म्हणजे तिचं कुटुंब होतं. आणि एका दिवशी अचानक एक संकट आलं. एक दिवस दुपारी आरती स्वयंपाकघरात काम करत होती. अचानक तिला भोवळ आली. तिच्या हातातून भांडे खाली पडलं. ती जमिनीवर कोसळली. मुलांनी घाबरून वडिलांना फोन केला. अमोल धावत घरी आला. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. तपासणीनंतर डॉक्टर बाहेर आले. त्यांचा चेहरा खूप गंभीर होता. मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आहे. तिची स्थिती खूप गंभीर आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत, पण सगळं काही स्वामींच्या हातात आहे. अमोलच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. त्याला काहीच कळत नव्हते. तो खूप घाबरलेला होता. रुग्णालयातील आरतीला ICU मध्ये पाहून तो खूप वाईट अवस्थेत होता. तिच्या भोवती मशीन, वायर, डॉक्टर, बाहेर कुटुंबीय देवाचा धावा करत होते. तन्वी आईचा हात धरून रडत होती. आई उठ ना ग, आई उठ ना ग, आम्हाला सोडून जाऊ नकोस. अमोल शांत बसला होता. त्याच्या मनात हजारो प्रश्न होते. तन्वीला काय सांगावं हे त्याला कळत नव्हते. रात्र वाढत गेली. डॉक्टर म्हणाले, आता सर्व काही तिच्या शरीराच्या प्रतिसादावर अवलंबून आहे आणि स्वामींच्या हातात आहे. आशा कमी होत चालली होती. श्रद्धेचे एक एक पाऊल पुढे सरकत होते. अमोलने मोबाईल काढला. त्यात आरती रोज ज्या स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावत असे, तो फोटो काढला. त्याने डोळे मिटले आणि म्हणाला, स्वामी, माझ्या पत्नीला वाचवा. तीच आमच्या घराचा आधार आहे. तिच्याशिवाय माझं घर काहीच नाही. माझ्या मुलांची ती आई आहे. त्या आईला वाचवा. त्या क्षणी त्याच्या मनात एक विचित्र शांतता आली. जणू कोणीतरी सांगत होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असा त्याला आतून आवाज येत होता. असा त्याला एक दिव्य अनुभव आला. त्याच वेळी ICU मध्ये आरतीच्या मॉनिटरवर हलकी हालचाल दिसू लागली. नर्सने डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी तपासलं. हृदयाची गती स्थिर होत होती. हळूहळू तिच्या बोटांची हालचाल झाली. सकाळी आरतीने डोळे उघडले. ती कमकुवत आवाजात म्हणाली, अमोल, मुलं ठीक आहेत ना? सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. डॉक्टर म्हणाले, ही मोठी सुधारणा आहे. आम्हाला स्वतःला आश्चर्य वाटतंय. शेवटच्या क्षणी स्वामींनी साथ दिली. सगळं आमच्या काही हातात नव्हतं. स्वामी होते पाठीशी, म्हणून सगळं झालं. जीवनात कधी कधी असे क्षण येतात जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. डॉक्टर, औषध, पैसा सगळं असतं, पण मनात एक भीती असते. त्या क्षणी जर विश्वास जिवंत असेल तर आशेचा किरण निर्माण होतो. आरती बरी झाली. घर पुन्हा हसण्याने भरलं आणि त्या दिवसापासून त्या घरात फक्त तेलाने नव्हे तर कृतज्ञतेने पेटू लागला तो दिवा, म्हणजे स्वामींच्या नावाचा. विश्वास कधी सोडू नका. स्वामींना कधी तोडू नका. कारण जेव्हा मनापासून हाक मारली जाते तेव्हा स्वामी उत्तर नक्कीच देतात. म्हणूनच स्वामी समर्थ आपल्या नेहमी पाठीशी उभे राहतात. फक्त श्रद्धा ठेवा आणि अहंकार सोडा आणि स्वामींना
हाक मारा स्वामी. मनापासून मारलेल्या हाकेला नेहमी धावून येतात. श्री स्वामी समर्थ हा फक्त म्हणायचा भाग नाही, तर तो अनुभवायचा आहे. श्री स्वामी समर्थ ह्या नावातच खूप मोठी ताकद आहे. जेव्हा हे नाव घेतलं जातं तेव्हा मनाला खूप मोठा आधार मिळतो. म्हणूनच स्वामी आहेत, घाबरू नका. ते आहेत आपल्यासाठी. आपण फक्त चांगले कार्य करा, कर्म करा आणि फळाची अपेक्षा न ठेवता स्वामींना आपल्या शंका, प्रश्न सगळं सांगा. स्वामी आपल्याला जे आपल्यासाठी योग्य आहे ते देणारच आहेत. फक्त श्रद्धा अतूट पाहिजे, स्वामीवर विश्वास अतूट पाहिजे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.